हॅलो विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे आहे 34 आणि 54 तर मग काय करायचं, आपल्याला डबे करून घ्यायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. मग हे 30 इथं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. हे 30ला आपल्याला काय करायचं, 34ला आपल्याला 34 म्हणजे आपण काय करतो 30 × 4 म्हणजे इथं 30 घ्यायचे आणि हे 4 इथं घ्यायचे आणि हे 50 × 4 हे 50 इथं घ्यायचे आणि इथं 4 घ्यायचे. ठीक आहे. 54 म्हणजे 50 आणि 4. मग काय करायचं बघा, 5 × 3 5 × 3 किती होतात 15. ठीक आहे ना. इथं एक 0 आहे, इथे एक 0 आहे, टोटल 2 0 आहे, तर मग इथं 2 0 द्यायचे. 5 आपण 4ला मल्टिप्लाय करायचं. 5 × 4 20 येतात आणि इथं 0 असल्यामुळे इथं एकच 0 घ्यायचा. त्याचप्रमाणे आपल्याला आता काय करायचं, हे 5ने मल्टिप्लाय केलं. 4 × 3 4 4 × 3 किती होतात 12. इथं एक 0 आहे, तो एक घ्यायचा. इथं 0 असलं तर इथं 0 नाही, त्याच्यामुळे इथं 0 घ्यायचा नाही. 4 × 16 इथे पण 0 नाही, इथं पण 0 नाही. जर इथं 0 असला तर इथं 0 घेतला असता, इथं असला तर अजून एक 0 घेतला असता. मग काय करायचं, आता आपल्याला व्यवस्थितपणे आपल्याला याची मांडणी करायची. 3 इथे जास्तीत जास्त 4 संख्या आहेत ना, मग आपल्याला 4 रकाने करायचे. आहे की नाही. एक हे 4 1 2 3 4 नंबरचा आहे, त्याच्यामुळं 1 2 3 4 1 2 3 4 इथे लिहायचं. 3 असेल तर आपल्याला 1 2 3 पासून सुरुवात करायची. इथं 1 2 3 नंबर आहे, इथं 1 2 3 इथून सुरुवात करायची. हा व्यवस्थित लिहायचे. 1 2 म्हणजे 1 2 इथून सुरुवात करायची. व्यवस्थित नंबर लिहून घ्यायचेत आपल्याला आणि उत्तरं करायचे. ठीक आहे. आता याचं बेरीज करायची आपल्याला. काय करायची बेरीज. आता 0 0 0 6 6ला 6 2 आणि 1 3 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि हे 1ला 1. मग आपलं उत्तर काय आलं 1000. हे लिहून घ्यायचं. 34 × 54 बरोबर 1836. ठीक आहे. अशा प्रकारेच आपण अजून एक प्रश्न करू. त्याच्यानंतर तुम्हाला एक मी प्रश्न देतो, तो तुम्ही करायचा आहे. तुम्ही जो प्रश्न करायचा आहे तो हा आहे. मी अजून एक प्रश्नाचं उत्तर करून देतो, दाखवतो तुम्हाला. ह्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये करून दाखवायचं. त्याच्यानंतर मी पुढचं मल्टिप्लिकेशन घेतो. डबा तयार करायचा आपल्याला. इकडून 3 आणि इकडून 3 आपल्याला असं हे करायचं. ठीक आहे. गुणाकाराचं चिन्ह लिहायचे. हे 87ला 87 म्हणजे 87ला कसं लिहायचं 80 + 7 आहे ना. 80 + 7 87 झालं. आणि हे 65ला कसं लिहायचं आपल्याला 60 आणि इथं 5 हे 60 आणि हे 5. आता मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. 6 × 8 6 × 8 48. इथं एक 0 इथे याचा 0 हे इथं 0 इथं याचा 0 म्हणजे इथलचा एक 0 आणि इथलचा एक 0 2 0 झाले. 6 × 7 42. इथलचा 0 इथं लिहायचा, इथं 0 नसल्यामुळे लिहित नाही. त्याच्यानंतर 5 × 8 5 × 8 40 इथं 0 नाही तर नाही लिहिणार, इथं 0 आहे तर मग इथे लिहिणार. 5 × 7 35. इथं 0 नाही त्याच्यामुळे लिहिणार नाही, इथं पण नाही त्याच्यामुळे लिहिणार. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, ॲडिशन करायची. सगळ्यात मोठी संख्या 4 नंबरची. पहा हे फक्त इकडचंच घ्यायचं, इकडचंच घ्यायचं. ठीक आहे. एवढेच. ठीक आहे. हे 4800 आपल्याला व्यवस्थित लिहून घ्यायचे. ठीक आहे. डब्बा रकाने नाही केलं तरी चालते. आता हे 420 कसं लिहायचे, उलटे असे लिहितो आहे की नाही आपण. हे 400 4004 आणि 35 बरोबर एकाखाली एक सगळ्या संख्या आल्या पाहिजे याची खात्री करून घ्यायची. मग बेरीज करायची आपल्याला. हे 5ला 5 3 + 2 5 8 + 12 4 4 12 12 + 4 16 कॅरी 1 झाला 4 + 1 5. म्हणजे आपलं उत्तर काय आलं 87 × 65 बरोबर 5655. हे आपलं उत्तर. तुम्हाला मी एक प्रश्न दिलेला आहे, तो याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.